नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आता प्रियाचे सगळेच पापं बाहेर पडतायत आणि रविराज घरी आल्यानंतर त्यांना प्रियाचे सगळे प्रताप प्रतिमाकडून कळतात. तेव्हा रविराज खूपच चिडतात आणि सुभेदारांकडे येतात. प्रतापरावांना म्हणतात, तुम्ही अजूनही या मुलीला तुमच्या घरात का ठेवलंय? प्रिया बघते रविराज घरात आलेले तर लगेचच पळत जाते आणि रविराजचे पाय धरते. म्हणते, बाबा मला माफ करा, प्लीज माफ करा ना मला. रविराज खूपच चिडलेले असतात. म्हणतात, सरक, तुझी लायकीच नाही मला बाबा म्हणण्याची. आणि हो, या घरात राहण्याची सुद्धा तुझी लायकी नाही आहे. प्रतापरावांना म्हणतात, तुम्ही लवकरात लवकर या मुलीला घराबाहेर काढा. प्रियाची आता सगळीकडूनच चांगली कोंडी झालेली असते. तर इकडे अर्जुन सायली संतोषच्या बायकोपर्यंत पोहोचतात. तर तिच्याशी बोलताना ती सांगते की आमच्या मुलाचं ऑपरेशन होणार आहे आणि त्यामुळेच यांनी तो आरोप स्वतःवर घेतला. तर अर्जुन सायलीला कळतं की प्रियाने नक्कीच संतोषला ऑपरेशनसाठी पैसे देण्याचं कबूल केलं असणार. अर्जुन सायली म्हणतात, हे ऑपरेशन जर आपण केलं तर संतोष नक्कीच आपल्या बाजूने साक्ष देईल. आणि अर्जुन सायलीला एक महत्त्वाची गोष्ट हाती लागली, त्यामुळे प्रियाने खून केल्याचा गुन्हा नक्कीच सिद्ध होईल. तर त्याचा आता सगळे मिळून कसा बँड वाजवत आहे हे खरंच बघण्यासारखं असेल. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.